महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा चाकूने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रियंका चव्हाण असं तिचं नाव आहे। पती जकाप्पा चव्हाण हा संशयित फरार आहे। अधिक माहितीनुसार प्रियंका आणि जकाप्पा यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता। दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये। दोघेही बबलेश्वर येथे राहत होते। जकाप्पा हा रत्नागिरी जिल्ह्यात दगडाच्या खाणीवर काम करतो। त्याला दारूचे व्यसन आहे, त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे। या वादातून प्रियंका ही सांगलीवाडी येथील माहेरी आली होती। या ठिकाणी ती आई आणि भावाबरोबर राहत होती। तसेच टिळक चौकातील एका साडी सेंटरमध्ये ती काम करत होती। काल पती जकाप्पा हा तिला भेटायला आला होता। 8:30च्या सुमारास काम आटोपल्यानंतर प्रियंका घरी जाण्यासाठी बाहेर पडली, तेव्हा पती जकाप्पा यानं तिला गाठलं। दोघांमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात जकाप्पा यानं तिच्या गळ्यावर चाकूने खोलवर वार केला। या हल्ल्यात ती गंभीर जखमी होऊन खाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तिथून पळून गेला। प्रियंका घरी आली नाही म्हणून तिची आई आणि भाऊ शोध घेत सांगलीत आले। त्यांनी प्रियंकाला कॉल केला, परंतु ती फोन उचलत नव्हती। त्यामुळे जकाप्पाला फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ लागला। काही वेळानं त्याचा फोन लागला। फोन उचलल्यानंतर त्यानं तरुण भारत क्रीडांगणाजवळ असल्याचं सांगितलं, मात्र तेथे जाऊन शोध घेतल्यानंतर तो त्या ठिकाणी सापडला नाही। त्यामुळे परत शोधाशोध करत असताना आर्यवेन पुलाखाली प्रियंकाचा मृतदेह आढळला। सांगली शहर पोलिसांना माहिती देताच अप्पर अधीक्षक रितू खोकर, उप अधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर आर्यवेन पुलावर आणि घाटावर गर्दी झाली होती। वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांनी गर्दी हटवली। त्यानंतर पंचनामा केला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं। या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।